मी डॉक्टर रोहित शिंदे. सध्या उन्हाळा फार जास्त झालाय. आपण ऐकलंच असेल की कलिंगड खाल्ल्यामुळे एखाद्या कुटुंबाला विषबाधा झाली. हो, आपल्याला पण त्याची काळजी घ्यायची. त्यात दोष फक्त कलिंगडाचाच नाहीये, दोष आपला पण आहे. छोट्या छोट्या टिप्स सांगतो. जेव्हाही आपल्याला बाहेर जायचंय, आपण 11 ते 5 या वेळेत कमीत कमी जाणं टाळावं. जर गरजेचं असेल तरच बाहेर जावं. आपल्याला समजा तहान लागली तर उघड्यावरचे कापलेले फळांचे ज्यूस, उघड्यावरचे ज्यूस घेणं टाळा. बाटली बंद पदार्थ घ्या किंवा ORS, इलेक्ट्रोलाइट किंवा एनर्जी पावडर सारखे पदार्थ घ्या. नंबर 3, या उन्हाळ्यामध्ये उष्माघात होण्याची शक्यता खूप जास्त असते. त्याला गांभीर्याने घ्यायचं. उष्माघाताचे काय काय लक्षणं असू शकतात? नंबर 1, उलटी, मळमळ, लूज मोशन्स होणे, थकवा, अशक्तपणा, चक्कर येणे. अशा केसेसमध्ये लवकरात लवकर स्वतःला रिहायड्रेट करा. भरपूर प्रमाणात पाणी प्या. तरीही लक्षणं जात नसल्यास लवकरात लवकर आपल्या नजीकच्या डॉक्टरांकडे संपर्क साधा. कारण की उष्माघातामुळे डायरेक्टली आपल्या हृदयावर परिणाम होऊ शकतो, आपल्या किडण्यांवर परिणाम होऊ शकतो. रिहायड्रेशन फार महत्वाचं आहे. डिहायड्रेशन झाल्या हृदयाची ठोके वाढते, किडनीवरती दबाव येतो, लघवीचं प्रमाण कमी होतं. त्यामुळे शरीरात असमतोल होऊन चक्कर येऊन माणूस खाली पडू शकतो. उष्माघातापासून स्वतःचं संरक्षण कसं करायचं हे आपण पुढच्या सिरीजमध्ये बोलूया.